मस्त आहे. आणि शेकून झाली भाकरी. वा वा वा, खूप छान. ते खाली आंबे आहे ते बारकी पण नाही. आज आपल्याकडे सुकं चिकन, गावठी चिकन बनवलं जात आहे. त्यात पहिले आपण ही चूल बनवली, ट्रेडिशनल पद्धतीने आपण बनवतोय. तेल टाकायचं, हा, आलं लसूण टाकायचं, आलं लसूण मसाला टाकायचा, हा, हळद, मसाला, आणि ही कसली पेस्ट केली आहे? आलं लसूण, हा, आलं लसूण पेस्ट आणि मिरची कोथिंबीर. मिरची कोथिंबीर. चिकन टाकायचं. तेल तापलं की चिकन टाकायचं. हां, अच्छा, म्हणजे तेल तापायच्या आधी सगळं मसाले टाकून घ्यायचे, नंतर चिकन टाकायचं. तर तुम्ही बघू शकता, हे सिक्रेट आहे की आधी सगळे मसाले टाकायचे, नंतर तेल तापवायचं. तेलात सगळं टाकून घ्यायचं आधीच. एक चमचा अंडा. तुम्ही बघू शकता, ही किती छान फोडणी झाली आहे. फोडणी घालायची आणि मग चिकन तापलं की चिकन टाकायचं आणि फ्राय करायचं. हां, मीठ टाकायचं. तेलामध्ये परतायचं. बघू शकता किती छान कलर आलाय. फक्त चटणी मीठ टाकून हे परतलेलं चिकन अतिशय उत्तम लागतं. हां, झालं. आता मी रस्स्यासाठी इथे टोप तापायला ठेवलं आहे आणि सुकं चिकन बनतं आहे. बघतो इथे चांगलं तेल सुटलेलं, चूल पण बऱ्यापैकी पेटलेली आहे.
तर अशा प्रकारे चिकन तयार झाले सुकवायला. बघू शकता छान कलर मसाल्याचा आणि खायलाही अतिशय उत्तम लागतंय. दुसऱ्या टोपात कढीपत्ता टाकला आणि तेल टाकलं. हा आपण आधीच बाजूला ठेवलं होतं चुलीच्या म्हणून तो तापलेला आहे. तेल लगेच तापलं आहे. त्यात कढीपत्ता टाकला आपण सुरुवातीला. आता हे मसाले टाकतो आपण. हा लाल मसाला, हळद. हा दुसरा मसाला हे वेगळं आहे. नाही तोच आहे. चिकन मसाला असेल तिथं. परत हिरवं वाटण टाकलं. आलं, कोथिंबीर, मिरची, लसूण. आपलं हे मगाचंच वाटण ते आपण यात पण टाकलं. कलरच हे छान दिसतं फोडणीचा. तर आपण हे हळूहळू चिकन टाकूया. आता हे जरा उकळून पाणी टाकून उकळवायचं. याच्यात पाणी टाकायचं. ते जरा आधी शिजून घ्यायला मसाला लागू दे. पाणी टाकायचं. आधी शिजून द्यायचं त्याला. शिजून याच्यातच शिजेल ते. याच्यात पाणी नाही टाकायचं. हे होईपर्यंत ते बाजूच्या गॅसने शिजेल. त्यात पाणी टाकलं अजून. आता शिजवायचं. हे पण यात जरा हे उकळत आहे. उकळून घे चांगला. ते आटा खूप छान बदलाय. खाऊन बघतो मी. अप्रतिम. म्हणजे अशी चव तुम्हाला कुठेच भेटणार नाही. कुठल्या हॉटेलमध्ये जा. एकदम आहे ना. घेतली हवी तर थोडी बंद कर. तेच बटन कर.